नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी वैष्णवी आतलकर आपले सहर्ष स्वागत करीते। आपण आलेलो आहोत जवाहरगेट येथील बुधवारा प्रभाग क्रमांक 14 येथे महानगरपालिका पर्वावर मोठ्या जोमासोमाने आता उमेदवारीकरिता अनेक उमेदवार उभे आहेत। तसेच इथल्या स्थानिक नागरिकांशी आपण चर्चा साधण्याकरिता आलेलो आहोत। आपण जाणून घेऊया इथल्या नागरिकांच्या भूमिका काय आहे, त्यांच्या भावी उमेदवारांकरिता त्यांनी काय काय म्हणजे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याकडून त्यांना काय वाटते की आपला जो भावी नगरसेवक आहे तो कसा असायला पाहिजे, त्यांच्याकडून काय काय अपेक्षा आहे, त्यांनी काय काय केले पाहिजे आणि त्यांना कोणता उमेदवार पाहिजे हे देखील ते आता आपल्या या आजच्या चर्चेमधून आपल्याला सांगणार आहेत। तर आपण जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। आपले नाव? संजय वाघ। आपल्याला काय वाटतं आपला उमेदवार कसा असायला पाहिजे? उमेदवार हा जनतेच्या सदैव सेवेत असला पाहिजे, त्याला प्रभागाच्या समस्यांची जाणीव असली पाहिजे, रोज तो लोकांच्या संपर्कात असला पाहिजे। साफसफाईचे कामं असू द्या, दिवाबत्ती असू द्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू द्या, आरोग्यविषयक जे दवाखाने आहेत त्याच्यातली सगळी सुविधा असू द्या, या बाबतीत तो तत्पर असला पाहिजे। नागरिकांच्या एका फोनवर तो हजर असला पाहिजे, ही लोकांची सार्थ अपेक्षा आहे। सगळ्या म्हणजे आतापर्यंत जे उमेदवारी करता लोक उभे राहिले आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे करतो ते करतो। तुम्हाला काय वाटते ते आतापर्यंत जे आहेत ते त्यांच्या आश्वासनावर खऱ्या प्रमाणे उभे राहिले आहेत का? आणि जो आता उमेदवार आहे उभा राहिलेला तर त्यांनी त्याच्याकडून काय म्हणजे अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत की त्यांनी हे केलं पाहिजे बा? यापूर्वी या प्रभागामधून विलासभाऊ इंगोले व सुनीता भेले या दोन उमेदवार असे होते निवडून आलेले की ते सतत संपर्कात राहिले फक्त जनतेच्या। कोणी कुठलंही काम असू द्या, एक फोन केला ते हजर असायचे दोघंही जण। अडीअडचणी वैयक्तिक असू द्या, दवाखान्याची समस्या असू द्या, शाळेच्या ॲडमिशनची असू द्या, तहसीलमधलं काम असू द्या, आरोग्यविषयक त्या दाखले काढायचं काम असू द्या, या सगळ्या गोष्टीमध्ये फोन करा आणि हे दोघं जण तत्पर असे हे लोकांच्या कसोटीला उतरलेले दोन उमेदवार पुन्हा रिंगणात आहेत, काँग्रेस पक्षातर्फे आहे। आणि त्यांच्या व्यतिरिक्त अनेक लोक आहेत उमेदवार म्हणून, त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये अनेक आश्वासनं दिले आणि त्यांची सत्ता असताना देखील त्यांनी कुठेही जनतेशी संपर्क ठेवलेला नाही। त्यामुळे या खेपेला या भागामध्ये सत्तारूढ पक्षाचे उमेदवार मरगळलेल्या अवस्थेमध्ये आहे, म्हणजे त्यांच्या काम करायलाही कोणी नाही आहे, कोणीही प्रचारालाही दिसत नाही। त्याच्या तुलनेमध्ये काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांनी मोठा लीड या ठिकाणी घेतलेला आहे। प्रत्येक चौकात, प्रत्येक मोहल्ल्यात त्यांचाच बोलबाला आहे। आम्ही सकाळपासून पाहतो त्यांचीच रॅली निघते, त्यांच्या सभा होतात आणि लोक त्यांचा जय जयकार करताना दिसत आहेत। बरं, आपल्या प्रभागामध्ये काही समस्या असतील तर त्या प्रामुख्याने कोणत्या समस्या आहेत ज्यांना आजकालचे लोक जे सामोरे जात आहेत? या ठिकाणी तशा पाहिल्या तर सामाजिक समस्या काहीच दिसत नाही। रस्ते झालेले आहेत, नाल्या झालेल्या आहेत, एक लाईन जाण्याचा प्रश्न आहे, सरळ बाजारामध्ये मोठा प्रश्न आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे। CCTV कॅमेरे महानगरपालिकेने या ठिकाणी लावावे प्रत्येक चौकात, जेणेकरून महिला, मुली आणि सर्वांना सुरक्षा मिळेल आणि लोकांना दिलासा मिळेल किंवा चला एक सुरक्षा मिळते, रात्री बेरात्री आपण जाऊ शकतो। तो एक प्रश्न मोठा आहे इथे। प्रत्येक चौकात, प्रत्येक मोहल्ल्यात CCTV कॅमेरे सरकारने लावले पाहिजे, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि इथले जे दवाखाने आहेत महानगरपालिकेचे ते आणखी अद्ययावत कसे होतील, त्याच्यामध्ये स्कॅनिंग आहे, तुमचे फोटो काढण्याचा, छातीचा फोटो काढायचा एक्सरे मशीन आहे आणि रक्त तपासण्याची सुविधा, ह्या सुविधा आल्या तर आणखी खूप चांगलं काम होईल। लोकांना ह्या गोष्टीची आवश्यकता आहे।